जिल्ह्याची खबरबात या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर। प्रेक्षकांनो नमस्कार, मी निर्जला न्यूज 24 सह्याद्रीमध्ये तुमचं स्वागत। तर पाहूयात अहिल्यानगर जिल्ह्यातील महत्त्वपूर्ण बातम्यांचा आढावा जिल्ह्याची खबरबातमध्ये। शेवगाव तालुक्याचे भूमिपुत्र डॉक्टर DS काटे यांच्या सामाजिक कार्याची इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड्सने दखल घेतली असून स्मशानभूमी कर्मचाऱ्यांचा सर्वाधिक संख्येने एकाच वेळी सामूहिक सन्मान करण्याच्या त्यांच्या उपक्रमाची इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड्समध्ये नोंद झाली आहे। या उल्लेखनीय कामगिरीबद्दल छत्रपती संभाजीनगर येथे डॉक्टर कोटे यांचा गौरव करण्यात आला। कोकणवाडी परिसरातील हॉटेल द ऑरिस येथे झालेल्या सोहळ्यात इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड्सचे नवी दिल्ली येथील मुख्य परीक्षक नरविजय यादव यांच्या हस्ते डॉक्टर कोटे यांना प्रमाणपत्र आणि पदक प्रदान करण्यात आले। समाजातील दुर्लक्षित असलेल्या स्मशानभूमी कर्मचाऱ्यांच्या निस्वार्थ सेवेचा सन्मान व्हावा याच उद्देशाने डॉक्टर कोटे यांनी हा उपक्रम राबवला आहे। या उपक्रमाचे कौतुक करताना स्मशानभूमी कर्मचारी हे दुःखाच्या प्रसंगी मानवतेची सेवा करणारे महत्त्वाचे घटक असल्याचं नरविजय यादव यांनी नमूद केलं। डॉक्टर काटे हे उद्योग क्षेत्रासोबतच सामाजिक कार्यातही सक्रिय असून त्यांच्या या कार्याची इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड्स मध्ये झालेली नोंद ही शेवगाव तालुक्यासाठी अभिमानाची बाब ठरली आहे। यावेळी डॉक्टर महेश खरात, माजी विभागीय आयुक्त पुरुषोत्तम भापकर, स्मशानजोगी संघटनेचे अध्यक्ष गोविंद गायकवाड यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते। शेवगाव शहरातील नागरिकांसाठी आरोग्यदायी आणि सुरक्षित वातावरण उपलब्ध करून देण्यासाठी नगर परिषद हद्दीतील संभाजीनगर शेजारील गीताबाई नगर येथे 32 गुंठे खुल्या जागेत जॉगिंग पार्क उभारण्यात येणार आहे। या जॉगिंग पार्कचे भूमिपूजन आमदार मोनिका राजळे यांच्या हस्ते करण्यात आले। नगरसेवक सागर फडके आणि आशा खंडू बुलबुले यांच्या प्रयत्नातून हे जॉगिंग पार्क मंजूर करण्यात आले। पार्कमध्ये जॉगिंग ट्रॅक सोबतच नागरिकांसाठी बसण्याची व्यवस्था, पिण्याचे पाणी, त्याचबरोबर प्रकाश व्यवस्था, संरक्षण भिंत आणि वृक्षारोपण अशा विविध सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहेत। महिला, ज्येष्ठ नागरिक, तरुण आणि मुलांसाठी हा पार्क उपयुक्त ठरणार असून शहरातील नागरिकांना व्यायाम आणि विरंगुळ्यासाठी हक्काची जागा मिळणार आहे। केवळ पेव्हर ब्लॉक आणि कंपाऊंड पुरते काम न करता दर्जेदार आणि नागरिकांच्या उपयोगी सुविधा उभारण्यावर भर दिला जाईल असे आमदार मोनिका राजळे यांनी सांगितले। शेवगाव नगर परिषदेला गेल्या 5 वर्षात 23 कोटी 15 लाख रुपयांचा निधी उपलब्ध झाला असून शहरातील मूलभूत सुविधांसह खुल्या जागांचा विकास करण्यासाठी प्रयत्न सुरू असल्याचंही त्यांनी सांगितलं आहे। भूमिपूजनानंतर जॉगिंग पार्कच्या कामाला गती देऊन लवकरात लवकरच हे पार्क नागरिकांच्या सेवेत आणण्याचे नियोजन करण्यात आले आहे। कोपरगावच्या जुना टाकळी रोड MDR 99 रस्त्याच्या प्रलंबित कामावरून सामाजिक कार्यकर्ते विजय सुधाकर जाधव यांनी आक्रमक भूमिका घेतली। रस्ता रुंदीकरणाच्या हद्दी निश्चित करून योग्य मोजमाप करावे आणि नियमानुसार मटेरियल वापरून त्यांचे डांबरीकरण करावे अशी त्यांनी मागणी केली आहे। सोबतच संबंधित अधिकाऱ्यांना वारंवार निवेदने देऊनही केवळ आश्वासने मिळाल्याचा आरोप देखील जाधव यांनी केलाय। रस्त्याचे मोजमाप न करता तसेच निकृष्ट दर्जाची खडी वापरून हे काम सुरू असल्याचा आरोपही त्यांनी केलाय। या संपूर्ण कामाची खातेनिहाय चौकशी करून संबंधित अधिकारी व ठेकेदारांवर कायदेशीर कारवाई करण्याची मागणी त्यांनी केली आहे। 14 ऑगस्ट 2026 पर्यंत कारवाई न झाल्यास 15 ऑगस्ट रोजी कोपरगाव तहसील कार्यालयासमोर आत्मदहन करण्याचा इशारा जाधव यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिला आहे। दरम्यान या आंदोलनादरम्यान आपल्या जीवितास काही अनुचित घडल्यास संबंधित शासकीय अधिकारी जबाबदार राहतील असेही त्यांनी या प्रसिद्धी पत्रकात नमूद केलंय। महाराष्ट्रात एनालॉग पनीरवर 1 वर्षासाठी बंदी आणल्याबद्दल आमदार ॲडव्होकेट विक्रम बबनराव पाचपुते यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे आभार मानले। अन्न व औषध प्रशासनाच्या या निर्णयाचं त्यांनी स्वागत केलं असून ग्राहक आणि दूध उत्पादक शेतकऱ्यांच्या हितासाठी हे महत्त्वाचे पाऊल असल्याचं त्यांनी म्हटलंय। राज्यातील नागरिकांच्या आरोग्याचे संरक्षण आणि दूध उत्पादक शेतकऱ्यांना न्याय देण्यासाठी घेतलेला हा निर्णयाबद्दल त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे अभिनंदन केले। अहिल्यानगर येथील धीरज परदेशी यांच्या निर्घृण हत्येच्या निषेधार्थ राहुरी शहरात सोमवारी आणि मंगळवारी बंद पाळण्यात आला। शहरातील व्यावसायिकांनी स्वयंस्फूर्तीने दुकाने बंद ठेवून या घटनेचा निषेध नोंदविलाय। परदेशी यांच्यावर मुकुंदनगर येथील कब्रस्थानात विद्युत कामासाठी गेले असताना मारहाण करण्यात आली होती। उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला। या प्रकरणातील आरोपींसह मास्टर माइंडचा शोध घेऊन कठोर कारवाई करण्याची मागणी विविध संघटनांनी पोलिसांकडे केली आहे। मंगळवारी सकाळी व्यवहार सुरू करण्याचे आवाहन सोशल मीडियावर झाले असतानाही व्यावसायिकांनी सकाळी 11 वाजेपर्यंत बंद पाळला आहे। जिल्ह्याची खबरबात मध्ये घेऊयात एक छोटीशी विश्रांती। रोखोक पत्रकारिता, निर्भीड बाणा आणि कणखर भूमिका, महाराष्ट्राचा सखा, सत्याचा पाठीराखा, शब्दांचं सामर्थ्य,
विश्वसनीयतेची उंची. न्यूज 24 सह्याद्री. विश्रांतीनंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत. पाहूयात पुढील बातम्या. भाजपचे राज्य कार्यकारिणी सदस्य तसेच बाभुळवाडे गावचे ग्रामस्थ विश्वनाथ कोरडे यांच्याविषयी अशोक सावंत यांनी केलेल्या कथित वक्तव्याचा निषेध नोंदवत आज सकाळी बाभुळवाडे चौकात ग्रामस्थांच्या वतीने आंदोलन करण्यात आले. बाभुळवाडे चौकात राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा अध्यक्ष अशोकराव सावंत यांच्या प्रतिकात्मक पुतळ्याला चपलांचा हार घालून जोडे मारो आंदोलन करण्यात आले. त्यांच्या पुतळ्याचे दहन करीत निषेध व्यक्त करण्यात आला. या आंदोलनानंतर अशोक सावंत यांच्या प्रतिकात्मक पुतळ्याचे दहन करण्यात आले. यावेळी ग्रामस्थांनी या वक्तव्याचा तीव्र शब्दात निषेध केलाय. पोलीस दलात भरती होऊन देशसेवेचे आणि कुटुंबाचे स्वप्न साकार करण्यासाठी जिद्दीने तयारी करणाऱ्या एका 25 वर्षीय तरुणीने अकॅडमी शिक्षकाच्या छळाला कंटाळून आयुष्य संपवल्याची धक्कादायक घटना आळेफाटा येथे 10 ऑगस्ट रोजी घडली. भाग्यश्री भापकर भंडारी असे मयत तरुणीचे नाव असून या प्रकरणी सह्याद्री अकॅडमीचा शिक्षक मयूर अशोक डुमरे याच्या विरुद्ध आळेफाटा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय. राहुरी तालुक्यातील कोल्हारखुर्द शिवारात गेल्या अनेक दिवसांपासून बिबट्याची दहशत कायम असून ग्रामस्थ, शेतकरी आणि विद्यार्थी भयभीत झाले आहेत. मंगळवारी सकाळी 8:30च्या सुमारास जनावरांसाठी चारा कापण्यासाठी गेलेल्या अमोल दिनकर घोगरे या तरुण शेतकऱ्यावर बिबट्याने अचानक हल्ला केला. या हल्ल्यात घोगरे यांच्या कपाळावर आणि पोटावर बिबट्याच्या नखांनी जखमा झाल्या असून ते सुदैवाने बचावले आहेत. परिसरात यापूर्वी कुत्रे, शेळ्या आणि कालवडी या बिबट्याच्या भक्षस्थानी सापडल्याने शेतकऱ्यांमध्ये भीतीचं वातावरण पसरलं आहे. बिबट्या नरभक्षक होण्यापूर्वी वन विभागाने तातडीने पिंजरा लावून त्याचा बंदोबस्त करावा अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या चौंडी येथील स्मृतीस्थळाचे जतन व संवर्धन करण्याच्या कामाला गती देण्याचे निर्देश जिल्हाधिकारी डॉक्टर पंकज आशिया यांनी दिले. नाशिक कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर शिर्डी आणि शनिशिंगणापूर येथील प्रस्तावित विविध विकास कामांचाही आढावा घेण्यात आला. दूरदृश्य प्रणालीद्वारे झालेल्या बैठकीत विकास कामांचे नियोजन, प्रस्तावाची सद्यस्थिती आणि आवश्यक प्रशासकीय कार्यवाहीवर चर्चा झाली. संबंधित विभागांना विकास कामे वेळेत पूर्ण करण्याची आवश्यक ती कार्यवाही तातडीने करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी यांनी दिले आहेत. जिल्ह्याची खबरबात मध्ये आपण इथेच थांबतोय. मात्र तुम्ही पाहत रहा न्यूज 24 सह्याद्री. जिल्ह्याची खबरबात या बातमीपत्राचे प्रायोजक होते मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल, अहमदनगर.